ओम नमो भगवते वासुदेवाय। दंभ आणि मायांच्या संसर्गातून संयोगातून लोभ आणि कृपणता जन्माला येते आणि ह्या लोभ आणि कृपणता म्हणजे कंजूषपणा यांच्या संयोगातून पुढे क्रोध आणि हिंसा जन्माला येतात। कारण लोभ आहे ते पकडून ठेवण्याचा आग्रही आहे, पण जेव्हा नाईलाजानं का होईना ते सोडावं लागतं किंवा दुसरा हिसकावून घेतो त्यावेळेला त्याच्यातून क्रोध निर्माण होतो आणि हा क्रोध जेव्हा अतिरेकी होतो, टोकाला पोहोचतो, तेव्हा त्या क्रोधातून हिंसा जन्माला येते। कारण मनुष्य जेव्हा क्रोधाविष्ट होतो तेव्हा त्याच्या ठिकाणचा सारासार विवेक, सदसद विवेक हा पूर्णपणे मारला जातो आणि मग तो हिंसेवर उतरतो आणि एकदा हिंसा सुरू झाली की त्याच्यातून दुरुक्ती आणि कलह, कली यांचा जन्म होतो। कारण हिंसा म्हणजे केवळ ठार मारायला पाहिजे अशातला भाग नाहीये, दुसऱ्याचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसाच आहे। अशी जेव्हा मन दुखवली जातात किंवा शरीरावर आघात केले जातात तेव्हा साहजिकच ज्याच्यावर आघात होतात त्याच्या तोंडून अपशब्द निघायला लागतात, शिव्यांची लाखोरी तो व्हायला लागतो, दुर्वचन निघायला लागतात आणि ह्या दुर्वचनातून त्या दोन व्यक्तींमध्ये कलह सुरू होतो, भांडण सुरू होतं। ह्या भांडणामध्ये जो कोणी प्रबळ ठरेल त्याच्याबद्दल दुर्बळाच्या मनामध्ये भय निर्माण होतो। म्हणजे क्रोध आणि हिंसेमधनं दुरुक्ती आणि कली जन्माला येतो आणि दुरुक्ती आणि कली यांच्या पोटी भय आणि मृत्यू यांचा जन्म येतो। कारण एक वचन आहे ना, डर गया सो मर गया। जो घाबरला तो कायम दबलाच जातो आणि असा जो दबतो तो शरीराने एरवी जरी जिवंत असला तरी एक प्रकारे तो मेलेलाच असतो। कारण त्याच्यात कुठल्याही प्रकारचा उत्साह राहत नाही, जिवंतपणा राहत नाही, क्रियाशीलता राहत नाही आणि असा मृत्यू हा निश्चितपणे यातना आणि नरकांना जन्माला घालतो। दुर्वचनांनी सुद्धा यातना होतात, भांडणानं सुद्धा यातना होतात, त्याच्यातून जन्माला येणाऱ्या भयामुळे सुद्धा यातना मिळतात। भयामुळे ओढवणारा जो मृत्यू आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक जो कुठलाही, त्याच्यामुळे सुद्धा यातना होतात आणि असं यातनामय जीवन जगत असताना ते जीवन नरकासारखं अपवित्र वाटायला लागतं, तिरस्करणीय वाटायला लागतं, नको हे जीवन असं वाटायला लागतं। तेव्हा अधर्म आणि मृषा म्हणजे असत्य ह्यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेवटी यातना आणि नरक इथपर्यंत थांबते। मागे असाच एक विचार भागवताच्या प्रारंभी सांगितला गेला की सृष्टीच्या प्रारंभी पंचपर्वा अविद्येची निर्मिती झाली। अंधतामिश्र, तामिश्र, महामोह, मोह आणि तम। अंधतामिश्रातून अभिनिवेश निर्माण होतो, तामिश्रातून द्वेष निर्माण होतो, महामोहातून राग निर्माण होतो, मोहापासून अस्मिता निर्माण होते आणि तमापासून अविद्या निर्माण होते। अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, अविद्या ही सगळी योगशास्त्रीय नाव आहेत, पण तरी सुद्धा ही पंचपर्वा अविद्याच आहे आणि तिचा जर निराश करायचा असेल तर त्या निराशासाठी, तिच्या निवारणासाठी पंचपर्वा विद्येचा स्वीकार करावा लागतो आणि पंचपर्वा विद्या याचा अर्थ वैराग्य, सत्संग, विवेक, भक्ती आणि तत्वज्ञान। ह्याच्यातूनच जीवाच्या मुक्तीचा उपाय आपल्याला लाभू शकतो। हा सगळा विषय विदुरांना, जे निष्पाप आहेत, परमभक्त आहेत, त्यांना मैत्र्यांनी अतिशय संक्षेपाने सांगितला। कारण हाच प्रलयाचा कारण रूप प्रकार आहे आणि ह्या अधर्माचा त्याग केला की मग पुढे पुण्य संपादनासाठी सोय
मिळू शकते, सवड होऊ शकते. तेव्हा ज्या कोणाला आपल्या मनाची मलिनता दूर करायची असेल, मैत्रेय विदुरांना सांगतायत की हे जे अधर्माची वंश परंपरा सांगितली त्याचं वर्णन 3 वेळा किमान ऐकून माणसानं त्याच्यावर विचार करावा आणि आपल्या मनाचं मालिन्य दूर करावं. आता म्हणाले भगवान श्रीहरींच्या अंशाची म्हणजे ब्रह्मदेवाच्या पासून उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्त्याच्या महाराज स्वयंभू मनूची जी वंश परंपरा आहे ती तुला सांगतो. ते काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.